नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी। जैन वसतिगृह विक्री प्रकरणी जैन बांधवांचा मुखमोर्चा, पोलीस प्रशासनाला देण्यात आले निवेदन, तर व्यवहार रद्द करून 7/12 दुरुस्त करण्यात आली मागणी। पुण्याच्या जैन समाजाच्या जैन वसतिगृहाच्या विक्री प्रकरणी राज्यभरातून निषेध होतोय। पुरंदर तालुक्यातील निरा येथे देखील आज जैन बांधवांच्या वतीने या विक्री व्यवहाराचा निषेध करण्यात आलाय। त्याचबरोबर हा व्यवहार रद्द करून त्या ठिकाणी 7/12 दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यासाठी निरा शहरातून मुखमोर्चा काढून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। तर राजू शेट्टी यांच्या वसतिगृहासंदर्भातील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। जोपर्यंत हा व्यवहार रद्द करून या जमिनीच्या 7/12 गोखले कन्स्ट्रक्शनचं नाव हटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आम्ही आज सकल जैन समाज निरा यांच्या वतीने निषेध मुखमोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील HND दिगंबर जैन बोर्डिंग आणि मंदिर याचा जो खरेदी व्यवहार झालेला आहे तो पूर्णपणे रद्द व्हावा आणि कोणत्या आधारावर धर्मादाय आयुक्तालयातल्या आयुक्तांनी या सर्व गोष्टींना परमिशन दिलेली आहे याचा खुलासा व्हावा। या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा सर्वपक्षीय, सर्व संघटना, सर्व समाज एकत्र होऊन या लढ्यात सहभागी झालं पाहिजे। आज हा फक्त जैन धर्मियांचा विषय नसून आज इथून पुढे येणाऱ्या काळात या सगळ्या समाजाला सुद्धा या गोष्टींचा त्रास होऊ शकतो। परवाच्या दिवशी पुण्यातील मॉडेल कॉलनी येथे धर्मादाय आयुक्तालयाकडून तिथे मंदिर आहे की नाही या गोष्टीची पाहणी केली गेली। हे कितपत योग्य आहे? आजकालच्या काळात जगत असताना कमीत कमी ते 1950-58च्या काळातलं मंदिर असून जर धर्मादाय आयुक्तालयातल्या आयुक्तांना जर माहितीच नाही तर मंदिर आहे तर त्यांनी कोणत्या आधारावर या सगळ्या व्यवहाराला परमिशन दिली हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। अशा प्रकारचा जर गैरव्यवहार होणार असेल तर यापुढच्या काळामध्ये जैन समाज प्रत्येक वेळी आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही। आजपर्यंत जैन समाज हा एक शांतताप्रिय समाज आहे। इथून पुढच्या काळातही हा समाज शांतताप्रिय समाज म्हणूनच राहील। परंतु जेव्हा जेव्हा आमच्या हक्कांवरती गदा येतील तेव्हा आम्ही एनकेन प्रकारे सर्व अहिंसेच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने त्या लढ्याला सामोरं जाण्याची तयारी आमची आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध करून जे हक्क आमचा आहे तो मिळवल्याशिवाय राहणार नाही। जय जिनेंद्र। पुन्हा आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पुणे येथील HND विक्री झालेली आहे। तर 1958 साली या जमिनीची खरेदी केलेली वालचंद ग्रुपने ही खरेदी केलेली होती आणि ती खरेदी केली होती की जेणेकरून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, राहण्यासाठी जागा व्हावी, त्यांच्यासाठी संस्कार व्हावे, शुद्ध भोजन मिळावे यासाठी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली होती। परंतु काही काळानंतर थोड्या दिवसांनी बंद करायचं हॉस्टेल असं ठरवलं, पण अचानकच त्याची विक्री केलेली आहे। तर ही विक्री केलेली आहे आणि यामध्ये कोणतंही राजकारण नसून आम्हाला फक्त त्याची विक्री रद्द व्हावी एवढंच आम्हाला यातून सांगायचं आहे। जय जिनेंद्र। येथील जैन समाजाचं जे जैन बोर्डिंग आहे त्याची बेकायदा विक्री करून समाजाला वेठीला धरण्याचं जे काम केलेलं आहे ते रद्द व्हावं आणि जैन समाजाचं जे दान केलं ॲक्च्युली धर्मादाय आयुक्ताला हे चॅरिटी पब्लिक ट्रस्टचं कोणतेही अधिकार नसताना त्यांनी सगळे शासनाला, प्रशासकीय यंत्रणेला हातात धरून हे काम केलेलं आहे ते चुकीचं आहे। आणि याचा लढा जरी शासनाने धर्मादाय आयुक्तांनी आज मुंबई येथील चॅरिटी कमिशनरमध्ये त्याची सुनावणी ठेवली असली आणि गोखले कन्स्ट्रक्शननी त्याचं व्यवहार रद्द करण्याची परमिशन जरी मागितली असली तरी जोपर्यंत जैन बोर्डिंगवरचं 7/12वरचं नाव गोखले कन्स्ट्रक्शनचं हटत नाही तोपर्यंत हा कायम लढण्याचा आमचा निर्धार आहे। मध्ये विद्येचा मार्ग समजलं जातं। सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा ठसा उमटवला। ज्या पुण्यामध्ये आगरकर आणि गोखले आणि यांनी एक क्रांतीची ज्योत पेटवली, ज्या पुण्यामध्ये टिळकांनी स्वराज्याचा नारा दिला, ज्या जैन समाजाच्या भाऊराव पाटलांनी एक शैक्षणिक ग्रामीण भाग शिक्षणाचा वसा उचलला आणि रयत शिक्षण उभा केली आणि ज्या समाजातील दोषी परिवारने वालचंद ग्रुपने या अनेक ठिकाणी शैक्षणिक धार्मिक संकुल उभं केली आणि त्या ठिकाणी एक चांगलं सामाजिक कार्य उभं केलं, त्याच पुण्यामध्ये आज काही दिवसापूर्वी HND जैन बोर्डिंग होतं, त्याच्यामधून मंदिर गायब करण्यात आलं जे 1958 साली होतं आणि त्याचा निषेध आणि हॉस्टेल त्या ठिकाणी बेकायदेशीर विक्री करण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आणि हे निषेध करताना हा जो व्यवहार आहे बेकायदेशीर तातडीने
डील कॅन्सल व्हावं, म्हणजे दोषी परिवाराकडून कॅन्सल व्हावं, जे ट्रस्टी त्यांच्याकडून, आणि जैन समाजाने धर्मगुरूंनी सांगितलंय आज जगामध्ये नव्हे देशामध्ये जगात पहिल्यांदा अशी घटना घडली जैन समाजात, जैन धर्मगुरू रस्त्यावर उतरलेत आपल्या हक्कासाठी न्यायासाठी, आपले जैन हॉस्टेल वाचवण्यासाठी. आणि जैन हॉस्टेल वाचवणं म्हणजे भविष्यातील मुलांना संस्कारित करणं, भविष्यातील मुलांना संस्कार धार्मिक संस्कार करणं, चांगली पिढी घडवणं हा मागं त्या उद्देश आहे. आणि याच उद्देशाने ते जैन हॉस्टेल वाचवणे कोणतेही जात पंथ संत भेद कोणतेही न मानता, कोणतेही न करता, कोणताही व्यक्तिगत कुणाही रोष आमचा नाही आहे. फक्त ज्यांनी हे डील केले त्यांनी कॅन्सल करावं आणि हे पुनर्था समाजाच्या हातात द्यावं, समाजाने सर्वांनी व्यवस्थित सहकार्य म्हणून चालवावं. आणि ज्या आचार्य गुप्तनी गुरुदेवांच्या सानिध्यात, ज्या आपले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आणि ज्या 4 युवकांनी सेवाभावी वृत्तीने ज्या 10 युवकांनी पुण्यामध्ये हा आंदोलन उभारलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजाने हा मुकमोर्चा केलेला आहे. ज्या शालीनतेने 17 तारखेला पुण्यामध्ये मोर्चाला, त्याच शालीनतेने संयमाने आणि कोणताही निषेध न करता मुकमोर्चा समाजाने निर्मधल्या आयोजित केला आहे आणि चांगला चालला आहे. त्या पुन्हा एकदा या व्यवहाराचा निषेध करतो आणि हा डील कॅन्सल करावं एवढंच मी सर्व समाजाच्या वतीने मागणी करतो.